बघा व्ह्यू म्हणून मी वरती लटकलो आहे गाडीला. आता पुढे फक्त मच्छी घेतलेली आहे. मॅग्नेसच्या हातात आहे मच्छी. आता पुढे फक्त वेदांतवर थांबलोय. ओ अमित जी, अमित गन्ना पीकर क्या होता है? क्या होता है? क्या होता है? गन्ना पीने से बहुत कुछ होता है. क्या होता है भाई? तेरे को कुछ चार्ज होता है. हम चश्मा या माणसाने लेट केलाय. कोणता पोरा जांभला खातात. कोकण तू काय खातोय? एक काकडी, एक चांगले आहेत रे. कलिंगड. कोकणचा रानमेवा आहे. बघू शकता गोल मोठोले. खाऊ काय आला खा गर्लफ्रेंडनी टी शर्ट दिलेले आहे. फक्त ती इथे थोडा फाटलेला आहे. बॉडी झाली ना त्याच्यामुळे जरा टी शर्ट फाटली आहे त्याची. कारण मच्छी साफ करतोय. कपडे घेतलं नाही मला. मच्छी मॅरिनेट केलेली आहे. आता फक्त बनवतो आता मच्छी आम्ही. बंद कला केला. बघू शकता मच्छी आमची रेडी होती. खूप काय वेदांत. नमस्कार मित्रांनो, आणि मी आज माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे. आणि पहिला ब्लॉग आहे तो ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहे. आणि मी असे ब्लॉग आणत राहील. मित्रांची डिमांड होती की तू ब्लॉग शूट कर. आता तू स्टार्ट केलेला ब्लॉग ट्रॅव्हलिंग. आणि आता मी चाललेलो कोकणात. आणि आमचं जेवण आता रेडी झालेलं आहे. बघू शकता. मच्छी दाखव मच्छी. बघा गाईज. जेवण रेडी आहे. आता जेवतोय मित्रांनो. आता आम्ही थोडं रेस्ट करत आहोत. बघा फिरायला आलात सावकाश या. घरची बिरची आपली वाट बघतात. आम्ही असं सावकाश आलो. आमचं काय झालंय का बघा. आम्ही कसं एकदम ड्रायव्हर पण आमचा बादशाह आहे. फक्त मगाशी पोलिसाही पकडलेला. पोलिसांनी पकडला आम्हाला. लावलं कॉल फिरवलं आम्हाला. पण काय साधी समजलं का. नंतर कसं विचारतात सगळे आगरी का बरोबर. हो सगळे आगरी सोडला बांधील की बाई विषयच नाही. आता आम्ही पोहोचलेला आता हॉटेल शोधत आहोत. आम्ही बघू शकता आम्ही बीचच्या बाजूला हॉटेल शोधत आहोत. जिंबी आहे. सकाळी चेस्टचा एक सेट होईल. पोरांना त्यांचा मेन इक्विपमेंट दिसलेला आहे. बघू शकता चेस्टचा सेट आहे. चेस्ट मारू शकतो. बायसेप पण होऊन जातील. परिवार आलाय. पुढे आला. पुढं कसला ज्यूस. कसलं मग दाखवतो ना मला ज्यूस कसला. ब्रो चेस्ट मारतोस. आज फिरायला गेला जरा लहान बाल. कसं वाटलं बीच आम्हाला तुला. बीच तर मस्त आहे. बघू शकतो. व्ह्यू कसा वाटला तुला. व्ह्यू पण मस्त आहे. रात्री मस्त टेबल टाकायचं तिथे बाजूला जेवण बनवायचं. नाही जेवण बनवायला आपण नाही तर ऑर्डर देऊ ना. भैयाला सांगू एक. नो ऑर्डर. सेल्फ मेड. सेल्फ सर्व्हिस. ओके चल मग बघूया आपण रूमचं कसं काय ते. थोडं डिस्कशन करूया आपण. चालेल. आतमध्ये कंजेस्टेड होत होता म्हणून मी वरती लटकलो आहे गाडीला. बघू शकता पोरा गाडीचे. आम्ही सध्या आता रूम शोधतो. आणि जिथे आम्ही गेलेलो तिथे तू खूप पैसे बोलत होता. मग आम्ही ठरवलं की दुसरीकडे बघू. अवश्य हाय कर इकडं. ब्लॉग चाललाय. असं फक्त हात कर की पोरं आमच्याकडनं मच्छी घेतली. अवश्य हसतोय. किती
400ला आता वाढवलं तुम्ही व्हिडिओ. भाजी घेतलेली आहे. आणि ही चिंच आहे नाही चिंच याची तोंडात टाकणार आहे. हा बघा चिंच घ्यायची. मंगरू मोरे कसं वाटतं तुला? मार्केट इथं मटन चिकन भेटत नाही, काय बोलायचं तुला 2 शब्द? IPL का T20 का सामना आहे, तेही पिचतं. याची पीस तर बघा. गाडी घेऊन आम्ही जाऊ का? हे पण बघू का? तिकीट बुक करने के लिए सिडकोला जमीन गेली आहे. चल बस झाली. चला 20 कोथिंबीर दिली आहे. एवढी नको आपल्याला. चल बस घेऊ. 2 आला लसूण पेस्ट. करायचं ना? हा चिकन मसाला मटन आणला. चिकन मसाला दे काका 2 मला पॅकेट. व्लॉगिंग चाललो काका, जरा हाय करा ना. वेदांत तुला झालाय काय? हीच लायकी आहे. मग काय बसून पाहिजे? तोंड बघा, तोंड शेप पूर्ण हे झालंय बघा. काय पण पाहिजे तुला? वेदांत कुठला? मेडिसिन साबण मेडिसिन. मेडिमिक्स बोल. मेडिमिक्स. हा कुकिंग करण माळी बायकोला त्रास नाही काहीच त्याचे. जेवण बघा असं बनवते मस्त मस्त. वेदांत आला थोडासा काम चमक भरली. वेदांत कुठे चमक भरली? बघू शकता आमचा रिसॉर्ट, आम्ही जिथे राहतोय. करण कुकिंग करते. आता फेस प्रोफाईल दिसतोय करणचा, कसं कुक करते बघा. आणि वेदांत लसूण सोलतोय. ब्रो कधीपासून लसूण सोलते, कधीपासून. मेघनेश खूप काम करतोय. हा स्पीकर आला आपला. स्पीकर नाही तो, त्या आयटम हात नाही लावणार. आता मला जर चल परी जर दिसली ना त्याला मी जाऊन हात जलपरीला. वेदांत तू काय बोलतोय? आता मी सध्या डिस्कवरीचं लय फॅन झालेलो आहे. त्यानंतर वाईट मध्ये आलेलो आहे. जवळजवळ 3 वाजलाच 3 ते दरम्यान आम्ही आता आलो. ओटी चालू आहे सध्या. आणि एक एक गोष्टी दिसते ना, गजर नारळ बिरळ, पाण्याच्या बाटल्या. आपण सध्या कुठं? कोकणात. या गोष्टी दिसणं बोललं तर जायज आहे. जायच काय बघ, बारीक पोराची बुट्ट ही बघ. बाबा तपस्याला बसले. फिरायला नाही झोपतो मी, लय झोपाले. सकाळ झालेली आमची आणि आम्ही आता झालेलो आहोत मच्छी बघायला. लास्ट ऑप्शन तोच आहे. बघू चला मच्छी आले घेऊन आपल्यासाठी. हा का? हे बघा काय घेतलंय ते. मामाई फसवलं. 6 पापलेट 2000ला देत होत्या. आमच्याकडे अलिबागकर आहे. अलिबागकर त्याला पण माहिती नाही का किती भाव करता. 1000 रुपये बोलतो. मी बोललो 400 रुपये दे. मामा बोलतो नको बोलतो. आम्ही खाता, आम्हाला जेवायला होतील बोलतो. मामाने आमचा तर आम्हाला तिथं मच्छी काय भेटली नाही. तर आता आम्ही निघालो मार्केटला मच्छीसाठी आणि मटण घ्यायचे. आम्ही तो करणारा हे नाही बोलू. लॉंग डिस्कशन मटण वगैरे मानतात. दिली ना आपल्याला पाहिजे ओपनिंग करत आहे चष्म्याची. फोकस इकडे बघ डेंजर.
आता आम्ही हरिहरेश्वर मंदिरात चाललेलो आहोत. समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बीच आहे. मंदिरात खूप लाईन आहे. शॉर्टकट दरवाजातून आतमध्ये आलो. बघा पोरा कसे शॉर्टकटनी दर्शन घेतल्यानंतर किती खुश आहे. आणि लोकांना आता मी बीचचा व्ह्यू घ्यायला चाललेलो आहोत. बीचचा व्ह्यू माणसाचे घर सुकत ठेवल्यात. बघ ना करंदाची पॅन्ट घालते काही समजून पट्टा भेटत नाही. आता आम्ही बीच व्ह्यू घ्यायला फायनली आम्हाला करंसाठी पट्टा भेटलेला आहे. त्याचे खूप नशीब चांगले आहेत. मला एक आंबावडी घ्या काही मित्रांनो. हे काय शोधतंय? एक आंबावडी घेतलं लक्षात ठेव. दोन घेतल्या छोट्यावाल्या पट्टा हा फील आहे. मारू ना बोल ह्याला हे पडतंय आंबावडीचं हे नाही करते पेरू पेरूवडी. घे. एकच मग तुला काय पाहिजे? दोन्ही साईडने. आणि हा आहे हरिहरेश्वरचा समुद्र. याने आता मगाशी आंबा पाडलाय आणि ते आंब्याच्या झाडाला नारळ बांधलेला होता. काय होईल आता? फिनिश. आणि आता आमची इथे सुरमई रेडी होत आहे. सुरमई दाखव हे करण सुरमई दाखव टाटकार. खूप आमचा आजचा खूप आहे करंद आहे आमचा सगळा करता बघा सुरमईला कशा सुरमई दाखव ना आवट आलेले आहेत. लोकांवर सुरमई आंबा दाखवतो. आंबा पण दाखव कसा एक डबा आंबा दाखव. आंबा आंब्याचे आमचं जेवण रेडी आहे. बघू. हा क्लास. तर गाईज आम्ही आता शॉर्ट ट्रेकिंग साठी चाललोय. तुम्हाला तिथं पोहोचल्या व्ह्यू दाखवतो. व्ह्यू फक्त व्ह्यू बघा. व्ह्यू फक्त व्ह्यू जेटी वरून चालत डायरेक्ट जाणार आहे. व्ह्यू डायरेक्ट लांब कोलबीचा कोलबीच आहे ना नुसती. पाचशे निघून बरोबर आता आम्ही चाललेलो आहोत ट्रेकिंग साठी डायरेक्ट गाडी अशी घेऊन जाणार आहे आम्ही. योगेश मोरे आता इथं गाडी लावणार आहे. आम्ही डायरेक्ट डोंगरावर चढवणार आहे गाडी. डोंगरावर. लेट्स ड्राइव. रोड थोडा ऑफ राइडिंग आहे. लय मजा येते गाडी. आणि वाट चालू आलेली आहे. रेडी आहे छोट्याशा ट्रेक साठी. आणि रस्ते बघू शकता एवढे डिफिकल्ट नाही आहे. पण आमची पोरं दमले. आणि थोडे हे कुठली झाड आहे ती? काटेरी झाड आहेत कुठली तरी. ती आम्ही पार करून चाललोय थोडा आमच्या अजून सुंदर व्ह्यू साठी. आणि तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे ना. व्ह्यू बघा. व्ह्यू फील बघा. सनसेट आणि समुद्र आणि मित्र. फील.
आम्ही उतरतोय आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता. सगळ्या होड्या लागल्यात. अरे इकडे बघ टाईट जमिनीला चिकटून टाकत असतं पाय दोरान. आम्हाला 11ला चेकआउट करत आहे आणि अजून झोपलं. निदान उठ करंट शांत जातो. चेकआउट नंतर नाश्ता. तुम्ही या रिसॉर्टला व्हिजिट करू शकता, पाहू शकता. खूप छान आहे, माणसं पण चांगले आहेत आणि खूप सपोर्टिव्ह. तोच मग कालचा दादा त्यांनी आम्हाला ती हायडन प्लेस दाखवली नेली. खूप मजा आली आणि तुम्ही व्हिजिट करू शकता. पण चांगलं आहे. नाव आहे पित्रोसाया बीच रिसॉर्ट. बीच पण इथून काहीतरी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे बीच पण. विजिट करा. ए करंदा सिलेंडर घेतलास ना आपला आता योग्याचं खायलो बुजून. चला आता आम्ही निघलेलो परतीच्या प्रवासाला. आमचा ड्रायव्हर बघू ड्रायव्हर मॅग्नेश पायलट. पायलट. आता आम्ही आता रस्ता तर कंप्लीट केलेला आहे आणि थोड्या बनेला पोहोचतो आणि आमचा प्रवास पण सुखाचा झालेला प्रॉपर झालेला आहे. आता फक्त आम्हाला बसून आराम करायचा. आज आम्ही जेवढे कुठे माहिती का हॉटेल आज जेवण आपण नाही का वेदांसाठी आम्ही आता हॉटेलला जेवतो. आणि तुम्हाला आम्ही असेच ब्लॉग आणत राहू. फक्त आमच्यावर प्रेम ठेवा. हा नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. नेक्स्ट ब्लॉग आमचा रायगडवर जाणार आहे आणि हा ब्लॉग खूप शेअर करा, लाईक करा.